भरली भेंडी करण्यासाठी भेंडी कोवळी आणि छोट्या साईजची निवडायची. स्वच्छ धुवून कापडाने कोरडी करून घ्यायची. दोन्ही टोकं आधी कापून घ्यायचे आणि मग मध्ये काप द्यायचा आहे आपल्याला. मध्ये चिरा देताना दोन्ही साईडला बंद ठेवायचं आपल्याला, फक्त मधला भाग तेवढा ओपन करायचा. अगदी 2 पार्ट त्याचे करायचे नाही आहेत. अशा प्रकारे सगळ्या भेंड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे. ते गार झाले की त्याला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचे. याच्यामध्ये घालायचं 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काळा मसाला, 1 पाव चमचा आमचूर पावडर, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. हे परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि आता याला भेंडीमध्ये भरायचे. अलगद अशा प्रकारे हा मसाला आपल्याला भेंडीत भरायचा आहे. भेंडीचे 2 काप व्हायला नकोत, नाही तर मसाला तेलात पसरेल. आता अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या भेंड्या भरून घ्यायच्या आहेत. गॅसवर पसरट पॅन ठेवायचा. याच्यामध्ये घालायचं तेल. तेल तापलं की मोहरी टाकायची. मोहरी तळतळली की जिरं घालायचं आणि थोडा हिंग. त्याच्यामध्ये नंतर आपल्या भेंड्या ठेवायच्या आहेत. 1-1 करून सगळ्या भेंड्या ठेवायच्या आहेत. गॅसची फ्लेम सेम ठेवायची आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटं याला असंच शिजू द्यायचं. 5 मिनिटानंतर एकदा याला आपण परतून देऊयात आणि परत झाकून ठेवायचं. हलक्याचं परतायचं, शक्यतो मसाला बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची. परत याला आपण झाकून ठेवूयात आणि साधारण 5 ते 7 मिनिटं आणखी याला शिजू देऊयात. बघा आपली मसाला भेंडी तयार आहे. आता गॅस बंद करून द्यायचा आणि याला असंच थोडा वेळ झाकून ठेवायचं. वाफ याच्यामध्ये जिरू द्यायची आणि याच्यामध्ये पिळायचं आहे आता आपल्याला अर्ध लिंबू. चटपटीत चटकदार मसाला भेंडी किंवा ज्याला आपण भरली भेंडी म्हणतो ती आपली तयार आहे.